वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप मी शुभेच्छा देतो या ठिकाणी। हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं या ठिकाणी जावो। नवीन वर्षामध्ये नवीन नवीन संकल्प लोकांनी करो, तर त्यांचे संकल्प जे आहेत ते पूर्ण हो। त्याचबरोबर ह्या स्वागत यात्रेमध्ये गेले 10 वर्ष मी या ठिकाणी सहभागी होतो। स्वागत यात्रेचं 26वं वर्ष आहे। मंदिराचं जे आहे गणेश मंदिर देवस्थानचं हे 100 वर्ष पूर्ण या ठिकाणी झालेले आहेत। आणि या स्वागत यात्रेनिमित्त एक संस्कृती, एक परंपरा जी आहे डोंबिवलीची जोपासण्याचं काम जे आहे ते सगळे डोंबिवलीकर जे ते या ठिकाणी करतात। काय आव्हान असणार आहे एकंदरीत निवडणुकीचं वातावरण आहे, मतदानाबाबत काय आव्हान? कुठलं आव्हान? मतदान वाढवण्याबाबत काय आव्हान? मतदान या पण स्वागत यात्रेमध्ये जर आपण पाहिलं तर एक जास्तीत जास्त मतदान करा हे आव्हान देखील जे आहे हे लोकांना जे आहे या स्वागत यात्रेनिमित्त करण्यात आलेलं आहे। मलाही नवीन मतदार आणि त्याचबरोबर सगळ्यांना एक आव्हान करायचं आहे की आपण सगळ्यांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जे आहे हे मोठ्या संख्येमध्ये सहभाग घ्यावा, मोठ्या संख्येमध्ये जे आहे या ठिकाणी मतदान करावं। कारण की ही निवडणूक कुठल्या एका व्यक्तीची नाही आहे, एका पक्षाची नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे। देशाला अजून उंचीवरती घेऊन जायचं असेल आपल्याला तर आपल्याला मतदान जे आहे ते त्या ठिकाणी करावं लागेल। विकासाचं राजकारण जे 10 वर्ष आम्ही या ठिकाणी करतो आहे, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश ज्या गतीने पुढे चालला आहे त्याला असंच पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी या मतदानाच्या माध्यमाने, या इलेक्शनच्या माध्यमाने आपल्या सगळ्यांना करायचं आहे। मग मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी जे आहे ते मोठ्या संख्येमध्ये जे आहे ह्या मतदानाला जे आहे ते आपण उतरलं पाहिजे, जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे आणि आपली लोकशाही जी आहे अजून बळकट जे त्या ठिकाणी केली पाहिजे। निमित्त काय शुभेच्छा करणार? हे आपणा सर्वांना माहीत आहे की डोंबिवली शहरामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने गणपती मंदिर संस्थांनी सुरू केलेली ही नववर्ष यात्रा हिंदू संस्कृती जपली गेली पाहिजे यासाठी प्रामुख्याने आज आपण सर्वजण पाहता डोंबिवली शहरातच नाही तर संपूर्ण जगामध्ये आज ही सुरू झालेली आहे। तिची सुरुवात डोंबिवली शहरापासून झालेली आहे। डोंबिवली शहरातील सर्व संस्था असतील, सर्व समाज असतील, हे सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये या गुढीपाडवा यात्रेमध्ये सहभागी होत असतात। या पूर्ण यात्रेच्या निमित्ताने लोकशाहीचा येणाऱ्या काळामध्ये निवडणुका जवळ आहेत, त्या निवडणुका जवळ असल्यामुळे सर्वांनी मतदानाचा अधिकार राबवला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांना या दृष्टिकोनातून प्रचार आणि प्रसार करतो। मला असं वाटतं की डोंबिवलीचा हा आदर्श सगळ्या महाराष्ट्राने आणि सगळ्या जगामध्ये सुरू झालेला आहे आणि मला खूप आनंद आहे की हे वर्ष आपण इतकं जोरात आणि सगळे एकत्र येऊन साजरं करतो। हे वर्ष असं सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं हीच मी या वेळेला परमेश्वराची प्रार्थना करते।